खरं सांगा मंडळी, बघताच क्षणी ही भाजी तुम्हाला खावीशी वाटली ना? गंमत अशी आहे, ही चटकदार आणि खमंग भाजी कारल्याची आहे. कारलं म्हणलं की बरेच जण नाक मुरडतात. या पद्धतीने जर भाजी बनवली ना, तर लहान मोठे सर्वजण आवडीने खातील. करायला जितकी सोपी तितकीच चटकदार लागते. कारले रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. रक्त साफ करून त्वचा व केस निरोगी ठेवते. विटॅमिन ए, बी, सी चा खजिना असून यकृताचे आरोग्य वाढवते. शिवाय वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते. फक्त हे कडू आहे म्हणून खायचे नाही, हे बरोबर नाही. पण या पद्धतीने केलेली भाजी रुचकर आणि खमंग लागते. अर्धी वाटी गरम पाण्यामध्ये लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा भिजवायचा आहे. कारले स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून या कारल्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे. कारल्यामधील हे निब्बर बिया काढून टाकायच्या आहेत. कोवळ्या बिया आणि ही पांढरगर काढायची गरज नाही. भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे. यासाठी लागणार आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजलेले तीळ, थोडंसं गूळ आणि अर्धी वाटी खोबरकीस. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायचं आहे. कढाई तापत ठेवली आहे. कढाई तापली की यात 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलं की यात पाव चमचा मोहरी टाकून झाकण ठेवून तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे, ठेचलेलं लसूण आणि कढीपत्त्याची पानं टाकायची. लसूण आणि कढीपत्ता तेलात छान परतून घ्यायचा. आता यात कारल्याचे काप टाकायचे. यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. झाकण ठेवून याला 5 ते 6 मिनिट शिजू द्यायचं. अधूनमधून याला हलवत राहायचं जेणेकरून भाजी करपणार नाही. कारले आता छान शिजले आहेत, मऊ झाले आहेत. आता यात पाव चमचा हिंग टाकली आहे. सोबतच टाकायचं आहे अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, काळा मसाला किंवा गरम मसाला. या तीनही मसाल्यांपैकी कोणताही एक मसाला टाकायचा आहे. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. सोबतच टाकायचं आहे तयार केलेला चिंचेचा कोळ. सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला 2 मिनिट शिजून घ्यायचं आहे. तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे. कारल्याची ही चटकदार आणि खमंग भाजी तयार झाली आहे. चपाती, भाकरी किंवा भात वरणासोबत एकदम भारी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.